नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला मॅथ्स इन्स्पिरेशन या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. याच्या अगोदर आपले मॅथ्समध्ये पर्सेंटेजचे तीन एपिसोड ऑलरेडी या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. तर हा चौथा एपिसोड तुम्ही थंबनेल पाहून ओळखले असाल की आपल्याला काय घ्यायचं आहे. तर याच्यात पोरं बाउंड्रीवर पास कसे होतात किंवा किती मार्कांना पास होतात, किती मार्कांना नापास होतात, या पद्धतीचे जे प्रॉब्लेम आहेत आपल्याला या एपिसोडमध्ये घ्यायचे आहेत. तर पहा, जसं समजा एखादा विद्यार्थी आहे, एखाद्या विद्यार्थ्याला म्हणजे मी असं गृहीत धरतो की 100 मार्काचा आपला काय पेपर आहे. किती मार्काचा? 100 मार्काचा पेपर आहे. 100 मार्कापैकी मी म्हणत आहो की 30 मार्क एखाद्या विद्यार्थ्याला तो पेपर पास व्हायसाठी गरजेचे आहेत. किती मार्क? 30. पण त्या विद्यार्थ्याला एका विद्यार्थ्याला मिळाले 25. हा आहे प्रॉब्लेमकडे पहिले पाहू नका. मी एक एक्झाम्पल घेत आहो जो समजावून सांगतो, त्याच्यानंतर आपण हा दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तर पहा, एका विद्यार्थ्याला किती गुण मिळाले? 25 गुण. एक ए नावाचा विद्यार्थी आहे, त्याला 25 गुण मिळाले. पास व्हासाठी किती? हे टोटल मार्क्स आहेत. किती? टोटल मार्क्स किती मार्काचा पेपर आहे? 100 मार्काचा. पास होण्यासाठी किती मार्क लागत आहेत? 30. एक ए नावाचा विद्यार्थी आहे, त्याला किती मार्क मिळाले? 25 मार्क. एक बी नावाचा विद्यार्थी आहे, त्याला मिळाले 35 मार्क. किती मार्क मिळाले? 35 मार्क. पहा, पास कोण झाला आता? बी नावाचा विद्यार्थी. नापास कोण झाला? ए नावाचा विद्यार्थी. बाउंड्रीवर जर पास व्हायचे होते तर किती मार्क लागत होते? 30 मार्क. आता पहा, जर समजा मला ए नावाच्या विद्यार्थ्याला पास करायचं आहे, तर ए नावाच्या विद्यार्थ्याला पास करण्यासाठी मला किती मार्क ॲड करावे लागतील? पहा, किती मार्क मिळाले आहेत त्याला? 25. जर समजा मी याच्यात 5 मार्क ॲड केलो तर किती झाले? 30. म्हणजे हा बाउंड्रीवर पास झाला. बरोबर आहे. आता पहा, बी नावाच्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले? 35. जर समजा मी याच्यातून 5 मार्क जर मायनस केले 5 मार्क मायनस, तर तो का झाला बाउंड्रीवर पास? म्हणजे किती झाले? 30. आता मला सांगा, ए नावाचा विद्यार्थी आणि बी नावाचा विद्यार्थी इक्वल सिच्युएशनला येऊन उभा झाला. म्हणजे ह्या दोन्ही सिच्युएशन का झाल्या? आता इक्वल झाल्या. आता पहा, जसं मी का म्हणलो, पहा, ए नावाच्या विद्यार्थ्याला 25 मार्क, बी नावाच्या विद्यार्थ्याला 35 मार्क. मी जर ए नावाच्या विद्यार्थ्यामध्ये म्हणजे 25 मार्कमध्ये जर 5 मार्क ॲड केले तर 30 मार्क बनले. म्हणजे हाही बाउंड्रीवर पास झाला. याला 35 मार्क मिळाले होते, याच्यातून 5 मार्क मायनस केले तर हाही का झाला? 30 मार्क झाला. म्हणजे मी या दोनही सिच्युएशन आता का करत आहो? इक्वल करत आहो. आता आपण हेच सिच्युएशन मांडू याच्यात. म्हणजे हा जो दिलेला प्रॉब्लेम आहे की रामूला एका परीक्षेत 30% गुण मिळाले व तो 36 गुणांनी नापास झाला, त्याच परीक्षेत विजूला 36% गुण मिळाले व त्याला पास होण्यासाठी आवश्यक गुणांपेक्षा 12 गुण जास्त मिळाले, तर पास होण्यासाठी आवश्यक गुण किती लागणार? हा जो प्रॉब्लेम आहे आपण आता याच बेसिसवर का करू? सॉल्व्ह करू. पहा, आपल्याला का काढायचं आहे? आवश्यक गुण किती? पास होण्यासाठी आवश्यक गुण किती? तर पहिले पहा, 2 व्यक्ती आहेत. एक कोण आहे? रामू. आणि एक कोण आहे त्याच परीक्षेत? विजू. दुसरा कोण आहे? विजू. आता पहा, रामूला किती टक्के गुण मिळाले आहेत? 30% गुण मिळाले. 30% गुण. पण तो का झालाय? 36 गुणांनी नापास झालाय. 36 गुणांनी नापास झालाय. आणि एक दुसरा कोण आहे? विजू. विजूला किती गुण मिळाले? 36% गुण मिळाले. विजूला किती पर्सेंट गुण मिळाले? 36. रामूला किती गुण मिळाले? 30%. आता पहा, विजूला 36% गुण मिळाले आहेत, पण त्याला पास होण्यासाठी आवश्यक गुणापेक्षा 12 गुण जास्त मिळाले. म्हणजे पहा, याला 36% गुण मिळाले, पण जेवढी सिच्युएशन लागत होती, जितके पर्सेंट गुण लागत होते त्याच्यापेक्षा 12 गुण का मिळाले? जास्त मिळाले. जर समजा मी याच्यातून 12 गुण मायनस केले तर हा बाउंड्रीवर पास नाही होणार का? दुसरा जो आता रामू आहे, त्याला 30% गुण मिळाले, पण तो 36 गुणांनी नापास झाला. पण जर समजा मी त्याला 36 गुण एक्स्ट्रा दिले तर हा बाउंड्रीवर पास नाही होणार का? म्हणजे पहा, 30% मध्ये जर याचे 36 गुण ॲड झाले तर हाही बाउंड्रीवर पास झाला. हा 36% गुण मिळाले याला आणि हा 12 गुण जास्त मिळाले होते. म्हणजे जेवढे गुण पास व्हायसाठी लागत आहेत त्याच्यापेक्षा 12 गुण जास्त मिळाले होते. जर समजा मी याच्यातून 12 गुण मायनस केले तर हाही बाउंड्रीवर पास नाही होणार का? म्हणजे आता हाही बाउंड्रीवर पास झाला आणि हाही बाउंड्रीवर पास झाला. समजला का? म्हणजे दोन्ही सिच्युएशन का झाले आहेत? आता दोघालाही मी जसं याच्यात 36 गुण ॲड केले आणि याच्यातून 12 गुण मायनस केले तर दोघेही जण काय झाले? आता इक्वल झाले. आता पहा, पर्सेंटेजच्या जवळ पर्सेंटेज न्या आणि मार्कांच्या जवळ मार्क न्या. म्हणजे काय होईल? 36%
हा 30% इकडे गेला म्हणजे काही कशात जाईल मायनस 30%. हा प्लसमध्ये आहे, इकडे गेल्यावर मायनस, आणि -12 आहे इकडे आल्यावर का होईल 36 + 12. 36 + 12 किती झाले 48. 36 मधून 30% गेले किती राहिले 6%. आता पहा 6%. आता 6% म्हणजे हा 1 गुणेला 6 नाही आहे का, बरोबर आहे. 1 गुणेला काय 6 आहे. समजा 6 मी इकडे आणलो तर इकडे 1%ची व्हॅल्यू नाही निघेल का, 1 राहिला, कारण हा गुणाकारात आहे 6. इकडे आल्यावर कायच्यात येईल भागाकारात येईल, म्हणजे 48 भागिले 6 म्हणजे 1%ची व्हॅल्यू किती आली 8. sin 8 48. 1%ची व्हॅल्यू किती आली 8. आता मला सांगा तुम्हाला का विचारलाय पास होण्यासाठी आवश्यक गुण किती लागणार. आता याच्यात 2-3 पद्धतीचे प्रश्न विचारू शकते की तो पेपर किती मार्काचा होता किंवा ती परीक्षा किती मार्काची होती. आता परीक्षा किती मार्काची राहील, याला 36% गुण मिळाले, याला 30% गुण मिळाले, म्हणजे जे टोटल 100% गुण आहेत ते काय आहेत टोटल मार्क्स आहेत किंवा तेवढ्या मार्काची काय परीक्षा आहे. समजा मी 1%ला 100 गुणलो तर हे 100% नाही निघेल का, म्हणजे 8ला कितीनं गुणावं लागेल 100, म्हणजे किती मार्क्स येतील 800 मार्क्स. 100% म्हणजे किती 800 मार्क, म्हणजे किती मार्काचा पेपर होता 800 मार्काचा. आता पहा आता का म्हणत आहे म्हणजे पास होण्यासाठी किती गुण लागत आहेत. आता मला सांगा 800 पैकी 30% गुण कुणाला मिळाले आहेत, 30% गुण रामूला मिळाले. 30% गुण रामूला 30% गुण मिळाले. 800चा 30% किती गुण मिळाले असतील 30/100. 0 कटला 8 तिरी 24 म्हणजे किती गुण मिळाले 240. पण 240 गुणात हा पास झाला का, तो 36 गुणांना नापास झाला आहे ना. किती गुणांना 36 गुणांना. आता जर त्याला या 240 मध्ये 36 गुण जर मी ऍड केलो तर आता हा पास होईल का नाही 276. म्हणजे हे 276 जे गुण आहेत हे काय आहेत पासिंग मार्क्स आहेत, हे काय आहेत पासिंग मार्क आहेत. बरं आपण अजून पुन्हा दुसरा प्रॉब्लेम पाहू. ठीक आहे पहा दुसरा प्रॉब्लेम कशा पद्धतीचा आहे. रघुला एका परीक्षेत 35% गुण मिळाले. किती पर्सेंट 35% गुण मिळाले व तो 15 गुणांनी नापास झाला. का झालाय नापास झालाय. आता त्याच परीक्षेत दिनूला किती पर्सेंट गुण मिळाले 26% आणि तो 51 गुणांनी का झाला नापास झाला. म्हणजे याच्यात का झाले आहेत दोघंच्या दोघंही का झाले नापास झाले आहेत. बरोबर आहे दोघंच्या दोघंही नापास झाले. तर आता कसं होईल आता पहा हे परीक्षा किती गुणांची असेल रे, याला 35% गुण मिळाले, याला 26% गुण मिळाले, पूर्ण टोटल परीक्षा 100%ची राहील. बरोबर आहे का नाही. म्हणजे जे टोटल गुण आहेत किंवा परीक्षा ही 100%ची राहणार. कोणतीही परीक्षा किती गुणांची राहते 100%. आता ते मार्क किती आहेत ते काढायचे आहेत आपल्याला. बरोबर आहे का, किती मार्कांची परीक्षा होती किंवा पास होण्यासाठी किती आवश्यक गुण लागत आहेत ते काढायचं आहे. ठीक आहे पण परीक्षा किती मार्काची होती 100%ची. आता पकडा एक कोण आहे रघु आहे, एक कोण आहे दिनू आहे, दोघं जण आहेत. आता दोघंही नापास झाले आहेत, दोघंही नापास झाले आहेत. नापास झाले 35% गुण याला मिळाले, कोणाला रघुला 35% गुण मिळाले, पण तो किती गुणांना नापास झाला 15 गुणांनी नापास झाला. आता मला सांगा 35% गुण मिळाले, जर त्याच्यात मी 15 गुणांनी नापास झालाय ना, तर जर 15 गुण याला मी एक्स्ट्राचे दिलो तर हा पास नाही झाला का, झाला पास. आता दुसरा व्यक्ती कोण आहे दिनू, दिनूला किती पर्सेंट गुण मिळाले 26% गुण मिळाले आणि हा किती गुणांनी नापास झाला 51 गुणांनी नापास झाला. जर समजा मी याला 51 गुण दिले तर हाही पास नाही झाला का. आता मला सांगा हे दोघंही जण इक्वल कंडिशनवर नाही आहेत, म्हणजे दोघंही जण बाउंड्रीवर पास नाही आहेत. बरोबर आहे. आता पहा पर्सेंटेजच्या जवळ पर्सेंटेज न्या, 26% इकडे न्या, म्हणजे 35% मायनस 26% आणि हा का होईल इकडे 51 आहे, हा प्लस आहे, इकडे गेल्यावर का होईल मायनस होईल, -15. 35% मधून 26% गेले किती पर्सेंट राहिले 9%. आणि हा 51 मधून 15 गेले किती, 11तून 5 गेले 6, 5तून 2 गेले 3, म्हणजे किती 9% म्हणजे 36. तर 1% म्हणजे किती 36/9, म्हणजे 1%ची व्हॅल्यू किती आली 4. 1%ची व्हॅल्यू 4. आता इकडे दोनही साईडला 100 मल्टिप्लाय करा. 1%ला जर 100 मल्टिप्लाय केले तर किती पर्सेंट येईल 100%, आणि 4ला जर 100 मल्टिप्लाय केले तर किती येईल 400. म्हणजे 100% म्हणजे 400, म्हणजे हा टोटल पेपर किती मार्काचा होता 400 मार्काचा होता. आता प्रश्न का विचारलाय का पास होण्यासाठी आवश्यक गुण किती, पास होण्यासाठी आवश्यक गुण किती कसा काढायचा. आता एक तर दिनूला पकडा नाही तर रघुला पकडा, दोघांमधून म्हणजे कोणालाही पकडले तरी काय होईल आपलं उत्तर निघणार आहे. तर मी रघुला पकडू का दिनू, बरं रघुला पकडतो. ठीक आहे, म्हणजे रघुला किती पर्सेंट गुण मिळाले 35%. पण कोणाच्या 35%, जे टोटल गुण होते, टोटल गुण किती होते
400. 400च्या 35% याला गुण मिळाले आहेत, पण हा नापास झालाय ना. पण 35% म्हणजे नेमका रघुला किती गुण मिळाले पहिले ते काढू. पहा 35%, 400 गुणेला 35, पर्सेंटेजचा अर्थ 1/100. 2 0 2 0 कटले. आता 4 गुणेला 35 किती होत आहे? 4 पंचे 20चा 0, हातचे 2, 4 तिरी 12 न 2 14, म्हणजे 140 गुण. किती? रघुला किती गुण मिळाले? 140 गुण. पण रघु पास झालाय का 140 गुणांवर? नाही. जर समजा आता पास होण्यासाठी आवश्यक गुण, पास होण्यासाठी आवश्यक गुण जर काढायचे असतील, आवश्यक गुण जर काढायचे असतील तर काय करावं लागेल? आता याला 140 गुण मिळाले आहेत, पण हा नापास झालाय ना. जर 140 गुण मध्ये जर याला मी 15 गुण एक्स्ट्रा दिलो होतो तर हा पास झाला होता. म्हणजे 140 + 15 किती झाले? 155. म्हणजे 155 गुण हे काय त्याचे पासिंग मार्क्स आहेत किंवा पास होण्यासाठी आवश्यक गुण आहेत. आता मला सांगा, पुन्हा याच्यात एक प्रश्न कसा विचारू शकते का पास होण्यासाठी आवश्यक किती टक्के लागतील? आता आपला प्रश्न इथं खतम झालाय, पण आपण थोडासा समोर जाऊ का याच्यात अजून एखादा प्रश्न कोणता ऍड होऊ शकते. आता बघा, एक प्रश्न असाही ऍड होऊ शकते का तो पेपर किती मार्काचा होता? 400 मार्काचा. आपण हाही काढलो. समजा त्यानं विचारलं का रघुला किती मार्क्स मिळाले? रघुला किती मार्क्स मिळाले? 400चा 35% मिळाले 140. हाही प्रश्न आपला टॅकल झालाय. आता पास होण्यासाठी आवश्यक गुण किती? तर 140 गुण मिळाले, पण तो 15 गुणांना का झालता? नापास झालता. जर 15 गुण एक्स्ट्रा ऍड झाले तर हाही का होईल? पास. म्हणजे 155 गुण हा आपला काय? पासिंग मार्क्स आहे. त्याच्यानंतर एक प्रश्न कसा विचारू शकते का पासिंग पर्सेंटेज किती, म्हणजे किती पर्सेंटवर पोट्टा पास होईल? पर्सेंटेज विचारत आहे. तर आपण पर्सेंटेज कसे काढतो? समजा किती मार्काचा पेपर आहे? 400 मार्काचा. आणि किती मार्कावर पास होते? 155 गुणेला 100. पर्सेंटेज आपण असेच काढतो, बरोबर आहे. तर काढा, 0 0 कट करा. आता काय होईल? 4 तिरी 12, 155 भागीला 4 करा ना. पहा, 4 तिरी 12, 4 8 32, 4 7 28, 4 पंचे 20, म्हणजे 38.75. पहा, जर तो भागाकार तुम्हाला करता येत नसेल तर इकडे पहा, 155 भागीला किती गेलो? 4. 4 तिरी 12, 15तून 12 गेले 3, 35 राहिले. 4 8 32, बरोबर आहे. 5तून 2 गेले 3, 0 आला, पॉईंट आला. 4 7 28, 2 राहिले, 0 आला. 4 पंचे 20, म्हणजे पहा किती आले? 38.75%. 38.75% काय आहेत? आपला पासिंग पर्सेंटेज आहे. ठीक आहे. आपण पुन्हा एक प्रॉब्लेम याच्यावरचा घेऊ, म्हणजे आपला काय होईल? पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल. एका याच्यात पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपला काय झाला होता? एक पोरगा नापास झाला होता, एक पोरगा पास झाला होता. तर जो नापास झाला होता त्याच्यात आपण गुण का केलो? ऍड केलो, तर तो झाला पास, बाउंड्रीवर पास. आणि जो जास्त मार्काने पास झाला होता त्याच्यातले मायनस केलो, म्हणजे तोही झाला बाउंड्रीवर पास. आता याच्यात काय झालं? ते दोघंही नापास झाले, तर दोघांमध्ये काय करायला लागले? आपल्याला गुण ऍड करायला लागले, तेव्हा ते कुठं बाउंड्रीवर पास झाले. तर आता आपण एक प्रॉब्लेम का करून पुन्हा पासनं नापासचा घेऊन घेऊ, म्हणजे आपला पूर्ण कन्सेप्ट का होईल? क्लिअर. म्हणजे बाउंड्रीवर पोरं कसे पास होतात हा आपला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर. ठीक आहे. दुसरा प्रॉब्लेम पाहू. पहा, तिसरा प्रॉब्लेम पहा. एका परीक्षेत किशोरला 25% गुण मिळाले व तो किती गुणांनी नापास झालाय? 35 गुणांनी नापास झाला. शिरीषला त्याच परीक्षेत किती गुण मिळाले? 32%, व तो पास होण्यासाठी आवश्यक गुणापेक्षा त्याला किती गुण जास्त मिळाले? 14 गुण जास्त मिळाले. म्हणजे पहा, एक जण का झालाय? पास झालाय. एक जण का झालाय? नापास झालाय. नापास कोण झालाय? किशोर. बरं पहा, कोण आहे पहिला? किशोर. दुसरा कोण आहे? शिरीष. दुसरा कोण आहे? शिरीष. आता पहा, किशोरला किती पर्सेंट गुण मिळाले? 25%, बरोबर आहे. आणि शिरीषला किती पर्सेंट गुण मिळाले आहेत? 32%. आता पहा, हा का झालाय? किशोर नापास झालाय, म्हणजे 25% गुण मिळाले ना. किती गुणांनी नापास झाला? 35 गुणांनी. जर समजा 25% मध्ये 35 गुण ऍड केलो तर हा बाउंड्रीवर पास नाही झाला का? कारण हा नापास झाला होता ना. 35 गुण जसं ऍड केलो हा झाला बाउंड्रीवर पास. दुसरा कोण आहे? 32% गुण. याला 14 गुण, म्हणजे जे पास होण्यासाठी आवश्यक गुण आहेत त्यापेक्षा 14 गुण का मिळाले? जास्त मिळाले. जर समजा याच्यातून मी 14 गुण मायनस केलो तर हाही याच सिच्युएशनला आला, म्हणजे किशोरचे गुण आणि शिरीषचे गुण आता काय झाले? सारखे झाले, म्हणजे दोघेही काय झाले? बाउंड्रीवर पास झाले. आता पहा, हे दोघं जण काय आहेत? इक्वल आहेत. आता पहा, इक्वल आहेत. पर्सेंटेजच्या जवळ पर्सेंटेज घ्या, पर्सेंटेज न्या, म्हणजे 25% इकडे न्या, म्हणजे काय होईल? 32% मायनस 25%, कारण हा प्लसमध्ये इकडे गेल्यावर मायनस ना. हा -14 इकडे आणा, म्हणजे 35 + 14. 35 न 14 किती होतील? 49. आणि 32% मधून
25% गेले किती 7%. 7%ची व्हॅल्यू किती आहे 49. जर समजा आपण पहिले का काढून टाकू 100%, म्हणजे किती मार्काचा पेपर होता हे काढून घेऊ, म्हणजे आपल्याला बाकी प्रश्न सोडवण्यासाठी काय होईल इझी होईल. पहा 1%ची व्हॅल्यू काय होईल, हा 7 गुणाकारात आहे, इकडे आल्यावर काय होईल भागाकारात, म्हणजे 49 भागिला 7 किती 49 भागिला 7 म्हणजे 1%ची व्हॅल्यू किती 7, म्हणजे 100%ची व्हॅल्यू किती होईल, याला 100 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 7लाही 100 न करा म्हणजे किती होतील 700. टोटल पेपर किती मार्काचा होता 700 मार्काचा. आता का काढायचा आहे आपल्याला, किती टक्क्यांना उमेदवार उत्तीर्ण होतो. पहिले काढा किती मार्क लागतील उमेदवाराला उत्तीर्ण व्हासाठी. तर पहा किती मार्क लागतील. समजा किशोरचाच घेऊ आपण. टोटल पेपर किती मार्काचा आहे 700 मार्काचा. 700 पैकी किशोरला किती मिळाले 25%. तर 700चा 25% म्हणजे किशोरला इतके मार्क मिळाले समजा 25%. 25/100. आता 20 काटा 25 7 175, म्हणजे किशोरला किती गुण मिळाले 175. पण हा पास झाला आहे का नाही, नापास झालाय. जर समजा 175 मध्ये किती गुण ऍड केलो 35, तर हा पास झाला. म्हणजे हे झाले पास होण्यासाठी आवश्यक गुण किती झाले 210. किती 210, म्हणजे 210 गुण 5 5 10चा 0 हातचा 1 7 4 11चा 1 हातचा 1 1 1 2, म्हणजे 210 गुणांना कोणताही उमेदवार का होत आहे पास. म्हणजे किशोरला 25% गुण मिळाले म्हणजे 175 गुण मिळाले, पण तो नापास झाला. जर त्याला 35 गुण एक्स्ट्रा मिळाले असते तर तो का झाला असता पास. म्हणजे 175 + 35 किती 210 गुणांना उमेदवार का होत आहे पास. आता आपल्याला का काढायचं आहे किती टक्क्यांना उमेदवार उत्तीर्ण होतो, म्हणजे किती टक्के काढायचे आहेत. 210 मार्क हे 700चा किती टक्के आहेत, म्हणजे तो किती टक्क्यांना उमेदवार उत्तीर्ण होतो हे आपला निघेल. बरोबर आहे. म्हणजे टोटल मार्क किती आहेत 700, त्याच्यापैकी जर 210 मार्क मिळाले तर उमेदवार का होत आहे उत्तीर्ण. गुन्हेला 100, 20 कट करा 7 3 21, म्हणजे टोटल किती पर्सेंटेज पाहिजेत 30%. 30%ला उमेदवार का होत आहे उत्तीर्ण होत आहे. पहा याला 25% मिळाले 35 गुणांना नापास झालता. तर पहा जर 30 मिळाले असते तर काय झाला असता पास. आणि हा का मिळाला या हाही काय 32%. 32%ला उमेदवार पास झाला आहे, म्हणजे 30% पेक्षा जास्त आहे. पण जर याच्यातून 14 गुण म्हणजे मायनस केलो तर तो 30% वर येईल, म्हणजे हाही का होईल म्हणजे बाउंड्रीवर पास होईल. म्हणजे बाउंड्रीवर पास व्हायसाठी किती गुण लागत आहेत 30% गुण लागत आहेत. किंवा जर मार्कामध्ये म्हणला तर किती गुण लागत आहेत 210 मार्क्स लागत आहेत. ठीक आहे समजला. तर आपला हा झाला बाउंड्रीवर पास मुलं कसे होतात हा वाला टॉपिक. ठीक आहे. जर समजला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला का करा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.